नमस्कार. अनिकाज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. टेस्टी अशी ही मुळ्याची भाजी तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. मुळ्याची भाजी बनवण्यासाठी 2 मुळे घेतलेले आहेत आणि त्याची कोवळी कोवळी अशी पानं घेतलेली आहेत आणि ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे. स्वच्छ धुवून याला 2 तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहे. हे मुळ्याची आपण पूर्ण वरची साल काढून घ्यायची आहे. नंतर हे मागचे पुढचे असे देठ काढून घ्यायचे. नंतर याच्या आपण बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहे. आता ही मुळ्याची भाजी घेऊन ही सुद्धा आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची. अशी ही भाजी छानदार बारीक चिरून झालेली आहे. गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे. आता याच्यामध्ये ही भाजी जी चिरून घेतली होती ती घालून घ्यायची आहे. नंतर ह्यामध्ये हा मुळा चिरून घेतला होता हा घालून घ्यायचा. याला 1-2 मिनटं आपण भाजून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये ह्या 2 लाल मिरच्या घेऊन तोडून याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. आणि ही जी चण्याची डाळ आपण भिजत घातली होती ही छान आता भिजली आहे. याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि ह्याला थोडंसं आपण 2 मिनटं वाफ आणून घेऊ. नंतर छान ह्याला वाफ आलेली आहे तुम्ही पाहू शकता. नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि तिखट अर्धा चमचा घातला आहे. गरम मसाला पाव चमचा, हळद पाव चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा आणि थोडीशी कोथिंबीर. हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण याला 1 वाफ आणून घेऊ. आता याला छान वाफ आलेली आहे. आपण चणा डाळीचं जे चणा डाळ भिजत घातली होती त्याच पाण्याचा आपण शिजवण्यासाठी वापर करायचा आहे आणि हेच पाणी आपण शिजवण्यासाठी वापरणार आहोत. हे पाणी घालून छान शिजून घ्यायचं आहे. डाळ आणि मुळा छान नरम होईपर्यंत शिजवायचं. झाकण लावून आपण 2-3 मिनटं शिजून घेऊ. भाजी शिजली का आपण आता चेक करू. मस्त सुगंध सुटला आहे. एकदम भाजी छान शिजलेली आहे. मुळा सुद्धा छान शिजला आहे. मस्त टेस्टी अशी ही मुळ्याची भाजी रेडी आहे तुम्ही पाहू शकता. खूप छान टेस्टी अशी झालेली आहे. आणि ही पोळी, पराठे, भाकरी, कुलचा किंवा भातासोबतही खाऊ शकता. खूप छान टेस्टी अशी ही डिश आहे. तुम्ही माझा हा व्हिडिओ
वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली तर जरूर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.